स्ट्रीट स्टाईल चाट लवर्ससाठी आजची रेसिपी म्हणजे पर्वणीच. क्रिस्पी आलू पॅटीस, चटपटा रगडा, इमली चटणी, ओनियन आणि शेव, मस्त फ्लेवरचा कॉम्बो. घरी अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट रगडा पॅटीस कसं बनवायचं ते आज स्टेप बाय स्टेप पाहूया. चला तर मग. रगडा पॅटीससाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया. मी हे कोरडे वाटाणे घेतलेले होते, पांढरे, सकाळपासून भिजवून ठेवलेले होते 8-10 तासापासून. ते मी आता रगडा करण्याच्या आधी शिजवून घेतले. फोडणीसाठी 4 कांदे बारीक कट केलेले, 4 टमाटे बारीक कट केलेले, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठा आल्याचा तुकडा, तोही बारीक करून घेतलेला आहे. 3 चमचे चटणी, 2 चमचे मसाला आणि कोथिंबीर. पॅटीससाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत मी, ते वाफवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी 1/2 किलो पोहे भिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. जिऱ्याची पूड, हळद, कोथिंबीर आणि मीठ. आणि गार्निशिंगसाठी इमलीची चटणी आणि बारीक शेव आणि तेल, हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. या सगळ्या साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये पण टाकणार आहे, ते तुम्ही बघू शकतात. सगळ्यात आधी आपण रगड्यासाठी फोडणी करून घेऊ. मी या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यात मी आता मोहरी आणि जिरे टाकते. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. आलं लसूण नंतर कांदे टाकून घ्यायचे. इकडे कांदे लाल होत आहे, तोपर्यंत आपण हे शिजवलेले वाटाणे मॅश करून घेऊ. खूप जास्त बारीक करायचे नाही, थोडं हलके हलके मॅश करून घ्यायचे. कांदे लाल झालेले आहेत. आता आपण टमाटे टाकून घेऊ. कांदे आणि टमाटे शिजून गेलेले आहेत. आता आपण त्यात चटणी आणि मसाला टाकून घेऊ. 3 चमचे चटणी, 2 चमचे मसाला. चव घेऊन बघायची, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं. आणि हळद. हे बघा, आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता मी हा मसाला रगड्यामध्ये टाकून देते. रगडा थोडासा घट्ट वाटतोय, त्यामुळे मी त्या पातेल्यात परत पाणी गरम करून घेतलं थोडंसं, आणि ते परत त्या रगड्यामध्ये ॲड करून घेते. आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. गॅसची फ्लेम फुलच राहू द्यायची. आता रगड्यात कोथिंबीर टाकून द्यायची सगळ्यात शेवटी आणि उकळी येऊ द्यायची. रगड्याला उकळी येते तोपर्यंत आपण पॅटीसची तयारी करून घेऊ. पॅटीससाठी आपण सगळ्यात आधी बटाटे मॅश करून घेऊ. बटाटे मॅश झालेत. आता त्यात आपण भिजवलेले पोहे टाकून घेऊ. मी या ठिकाणी 1/2 किलो पोहे भिजवलेले होते, पण आपल्याला लागतील तेवढेच पोहे टाकायचे.
हळद, लसूण, जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर. हे आता आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊ. यात मी अजून पोहे टाकणार आहे. सगळेच पोहे लागून जातील. हे बघा सगळं मिक्स केलं गेलेलं आहे. आता आपण पॅटीस बनवून घेऊ. पॅटीस आपल्याला लागतील तेवढे बनवून घ्यायचे, लहान मोठी. गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे, त्यात तेल टाकलेलं आहे. आता आपण पॅटीस फ्राय करून घेऊ. दोघी साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे पॅटीस तेल टाकून. आपले पॅटीस तयार झालेले आहेत. आता आपण सर्व करून घेऊ. पाहिलं किती टेस्टी चटपटीत रगडा पॅटीस बनलाय. परफेक्ट रगडा, सॉफ्ट पॅटीस आणि इमली चटणी शेवचा कॉम्बो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनच्या बाजूला असलेलं हाईप बटन पण नक्की यूज करा. अशाच टेस्टी, इझी आणि व्हायरल फूड रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.